सुरू आहे त्याची आपण मोठी घडामोड पाहतोय। कोकाटेंवरील सुनावणी पूर्ण झालेली आहे। प्रणाली कापसे या संदर्भात आमच्या प्रतिनिधी अधिक अपडेट देतील। प्रणाली, काय अपडेट आहेत? युक्तिवाद जो आहे तो पूर्ण झालेला आहे आणि आता न्यायालयाच्या वतीनं न्यायदान करण्यात येईल, म्हणजे निर्णय जो आहे तो निर्णय सुनावण्यात येईल। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा शेवटचा जो युक्तिवाद असतो त्यावेळेला न्यायालयानं सरकारी वकिलांना विचारलं आहे की तुमचा या याचिकेला विरोध आहे का। तर त्यावर सरकारी वकिलांची परिस्थिती जरा गोंधळल्यासारखी झाली आणि त्यांना यामध्ये काय उत्तर द्यावं जरा हे थोडा वेळ कळलंच नाही असं दिसून येत आहे। आणि त्यामुळं आम्हाला केवळ फॅक्ट सांगायला सांगितलेले होते किंवा या प्रकरणात मी फक्त फॅक्ट मांडणार होतो असं सरकारी वकिलांनी सुरुवातीला उत्तर दिलं। परंतु नंतर जेव्हा न्यायालयानं त्यांना कडक शब्दात विचारणा केली की या याचिकेबद्दल या याचिकेला तुमचा विरोध आहे का, तर त्यावर मग मात्र सरकारी वकिलांनी असं उत्तर दिलं की हो, या याचिकेला आमचा विरोध आहे। हे प्रकरण अपवादात्मक प्रकरण नाही आहे। राहुल गांधी यांचं प्रकरण हे मानहानीचं प्रकरण होतं आणि हे वीकर सेक्शनसाठी म्हणजे अत्यल्प उत्पन्न गटासाठी जो राखीव कोटा असतो त्यामधनं घेतलेल्या घराचा वीकर सेक्शनचा हा मुद्दा आहे असं सरकारी वकिलांनी सांगितलेलं आहे। यामध्ये लोकांची फसवणूक झालेली आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। लोकप्रतिनिधी असलेल्या व्यक्तींना यामधून सूट देता येणार नाही असं सुद्धा सरकारी वकिलांनी यामध्ये म्हटलेलं आहे। माणिकराव कोकाटे हे गेली 45 वर्ष सार्वजनिक जीवनामध्ये काम करत आहेत आणि त्यामुळं त्यांना या प्रकरणामध्ये सूट देता येणार नाही असं या ठिकाणी म्हटलेलं होतं। दरम्यानच्या कालावधीमध्ये सुनावणी पूर्ण झालेली आहे आणि आता अंतिम निकाल जो आहे तो येणार आहे। त्याचं वाचन थोड्या वेळात होईल। न्यायालयाला म्हणजे न्यायाधीशांना जी काही निरीक्षणं त्यांनी जी काही आता नोंदवलेली आहे त्या निरीक्षणाच्या आधारावर आता न्यायालय जे आहे तो पुढचा निर्णय देणार आहे। थोड्या वेळातच निर्णय आपल्याला कळून येईल। कुठल्याही क्षणी खरं तर निर्णय काय आहे तो आपल्याला कळू शकेल, कारण युक्तिवाद यावरचा जो युक्तिवाद आहे तो आता संपलेला आहे। रवी कदम त्याचबरोबर अनिकेत निकम यांनी माणिकराव कोकाटे यांची बाजू मांडली, तर शासनाची बाजू ही सरकारी वकिलांनी मांडलेली आहे आणि सरकारी वकील यांचा कुठेतरी गोंधळ या ठिकाणी उडलेला आपल्याला बघायला मिळाला। मी जसं म्हणाले की आज जे काही मुद्दे रवी कदम आणि त्याचबरोबर अनिकेत निकम यांच्या वतीनं मांडण्यात आले ती जे मुद्दे त्यांनी मांडले ते अत्यंत महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी होते। त्यांनी जो युक्तिवाद केला होता त्या युक्तिवादामध्ये ताकद होती। त्यामुळं आता जो निकाल आहे तो पुढच्या काही क्षणामध्ये आपल्याला कळेलच, परंतु त्यामुळे सरकारी वकिलांची कुठेतरी भंबेरी उडाल्याचे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळालं आणि त्यामुळेच शेवटी न्यायाधीशांना कठोर शब्दात विचारावं लागलं की तुमचा या याचिकेला विरोध आहे अथवा नाही, याबद्दलचं तुमचं मत काय ते सांगा। आणि त्यामुळं पुढच्या काही मिनिटांमध्ये किंवा काही सेकंदांमध्ये आपल्याला या संदर्भातला निकाल जो आहे तो कळू शकेल। दुसरीकडे माणिकराव कोकाटे हे लीलावती रुग्णालयामध्ये दाखल आहे। त्यांची प्रकृती उच्च रक्तदाबामुळे खराब झालेली असल्यामुळे त्यांना डॉक्टरांनी अँजिओग्राफी करायला सांगितलेली, अँजिओप्लास्टी करायला सांगितलेली आहे। त्यांच्या प्रकृतीच्या संदर्भातला सुद्धा एक अहवाल कोर्टामध्ये आज दाखल करण्यात आलेला होता किंवा कोर्टासमोर सादर करण्यात आला होता। लीलावतीचे सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ जलील परकार यांचा तो अहवाल होता जो आज कोर्टामध्ये सादर करण्यात आला। 3 महत्त्वाचे मुद्दे आज या ठिकाणी मांडण्यात आलेले होते। त्या 3 मुद्द्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की उत्पन्न वाढलं असणं म्हणजे सदनिकेसाठी अर्ज करणं आणि त्यानंतर प्रत्यक्ष सदनिका मिळणं यात जर काही वर्षाचा कालावधी जात असेल आणि त्यात जर एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न वाढत असेल आणि त्याबद्दलची माहिती जर त्यांनी वाढलेल्या उत्पन्नाची माहिती जर त्यांनी शासनाला किंवा म्हाडा प्रशासनाला दिलेली नसेल तर तिला फसवणूक म्हणता येणार नाही। मी कोणाचीही फसवणूक केली नाही असं माणिकराव कोकाटे यांचं म्हणणं होतं। ज्या सह्या करण्यात आलेल्या आहेत त्या माझ्या सह्या आहेत। जे पुरावे आहेत ते खरे पुरावे आहेत, कुठलेही खोटे पुरावे जे आहेत ते सादर करण्यात आलेलं नाही असं त्यांनी सांगितलं। 25 एकर जमिनीचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित करण्यात आला होता की 25 एकर जमीन जी आहे ती माणिकराव कोकाटे यांनी दाखवली नाही। त्यावर अनिकेत निकम यांनी सांगितले की ती 25 एकर जमीन ही माणिकराव कोकाटे यांच्या वडिलांची आहे, त्यामुळे ते माणिकराव कोकाटे यांचं उत्पन्न आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडण्यात आला तो म्हणजे रेशन कार्डाचा, की एकच रेशन कार्ड असताना त्यांनी एका रेशन कार्डवर 2 घरं घेतली। माणिकराव कोकाटे यांनी एक आणि त्यांच्या भावानी दुसरं अशी 2 घरं घेतली असं या ठिकाणी म्हटलं गेलं। तेव्हा संयुक्त कुटुंब ज्यावेळेला असतं त्यावेळेला
वडिलांच्या नावावर जर रेशन कार्ड असेल तर त्या रेशन कार्डमध्ये 2 भाऊ असतील आणि त्यांनी नंतर लग्न करून स्वतंत्र कुटुंब स्थापन केलेली असतील तर अशा 2 भावांना स्वतंत्र घरं घेता येतात. हा मुद्दासुद्धा अत्यंत महत्त्वाचा या ठिकाणी होता. त्यामुळे हा सगळा युक्तिवाद जो आज माणिकराव कोकाटे यांच्या वकिलांनी केलेला आहे तो या ठिकाणी आपण पाहतो आहोत की पूर्ण झालेला आहे. आणि संपूर्ण युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायाधीशांनी सरकारी वकिलांचं यावर म्हणणं काय आहे अजूनही, कारण सरकारी वकिलांच्या माध्यमातून दरम्यानच्या काळामध्ये आम्हाला पुढची तारीख द्या असं सांगण्यात आलं होतं. जी मागणी न्यायाधीशांनी धुडकावून लावली. ते म्हणाले की आजच या प्रकरणामध्ये निकाल दिला जाईल, पुढची तारीख दिली जाणार नाही. तुमचे अजून काही मुद्दे असतील तर ते तुम्ही या ठिकाणी मांडा. परंतु सरकारी वकिलांकडे पुढे मांडण्यासाठी दुसरे कुठले मुद्दे नव्हते आणि त्यामुळं त्यांचा अंतिम जे काही म्हणणं आहे ते न्यायाधीशांनी सरकारी वकिलांना विचारलं. त्यावेळेला सरकारी वकिलांची थोडीशी भंबेरी उडालेली बघायला मिळाली. परंतु नंतर मात्र सरकारी वकिलांनी या ठिकाणी आपला या याचिकेला विरोध आहे. सार्वजनिक जीवनामध्ये गेली 45 वर्ष माणिकराव कोकाटे काम करतायत म्हणून त्यांना या प्रकरणातून सूट देता येणार नाही. राहुल गांधी यांचं प्रकरण हे मानहानीचा दाव्याचं प्रकरण होतं. ते प्रकरण आणि माणिकराव कोकाटे यांचं प्रकरण पूर्णपणे वेगळं आहे. माणिकराव कोकाटे यांनी अत्यल्प उत्पन्न गटासाठी असलेली जी घरं आहे ती घरं लाटलेली आहे, त्याचं हे प्रकरण आहे. आणि त्यामुळे त्यांना त्यांची शिक्षा रद्द करावी ही जी याचिका कोर्टामध्ये करण्यात आलेली आहे त्या याचिकेला आमचा विरोध आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आपल्याला बघायला मिळत आहे. आता या संदर्भात एक मोठी अपडेट येते, ते म्हणजे कोर्टाने कोकाटेंच्या वकिलांना थेट एक सवाल केलेला आहे की त्यांच्यावर जो आरोप होता पण तो खटल्या दरम्यान खोटा ठरलेला आहे असं वकिलांचं म्हणणं आहे. तर त्याबाबतचा एक युक्तिवाद सुरू आहे आणि कोर्टाने एक सवाल उपस्थित केला आहे. कोकाटेंवर अतिरिक्त फ्लॅट मिळवल्याचा आरोप होताना असा कोर्टाने सवाल केला आहे, त्याचा काय अर्थ? सध्या या संदर्भातली कुठलीच माहिती माझ्याकडे उपलब्ध नाही आहे. त्यामुळे मी खरं तर त्यावर अधिक बोलू शकणार नाही. परंतु सुनावणी पूर्ण झाल्यानंतर कुठला एखादा मुद्दा राहून गेलेला असेल ज्यावर न्यायालयाला किंवा न्यायाधीशांना नेमकं त्याची स्थिती काय आहे त्या गोष्टीची किंवा त्या आरोपाची याबद्दल ती विचारणा केलेली असू शकते. आणि त्यामुळे आता माणिकराव कोकाटे यांचे वकील त्याबद्दलची अधिक माहिती देत असतील. परंतु आत्ताच्या घडीला हे संपूर्ण प्रकरण अत्यंत महत्त्वाचं महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीनं माणिकराव कोकाटे यांच्या दृष्टीनं त्यांचा राजीनामा तर आधीच झालेला आहे. मंत्रिपदावरून ते पायउतार झालेले आहे. त्यांचा राजीनामा हा राज्यपालांनी स्वीकारला सुद्धा आहे. आता मुद्दा राहिला तो त्यांची ही शिक्षा जर रद्द झाली तर त्यांची आमदारकी तरी किमान शाबूत राहील. त्यामुळे जर त्यांची जी याचिका आहे की त्यांची शिक्षा रद्द करण्यात यावी, ज्यावर न्यायालयाचं म्हणणं आहे की आम्ही आजच निर्णय देऊ, पुढची तारीख देणार नाही. त्यामुळे आज न्यायालय हे माणिकराव कोकाटे यांना दिलासा देतं का? माणिकराव कोकाटे यांची आमदारकी तरी राहते का? मंत्रिपद तर गेलं आहे पण किमान आमदारकी तरी राहते का हे बघावं लागणार आहे, जे हायकोर्टाच्या आजच्या निर्णयावर पूर्णपणे अवलंबून आहे. आणि त्यामुळं माणिकराव कोकाटेंना आज बेल मिळते की जेल होते अशा पद्धतीचा सवाल या ठिकाणी जो विचारला जात होता त्याची उत्तरं पुढच्या काही मिनिटातच आपल्याला मिळणार आहे. कारण न्यायालयानं स्पष्ट केलं आहे, न्यायाधीशांनी स्पष्ट केलं आहे की या संपूर्ण प्रकरणामध्ये आजच निकाल दिला जाईल. जी, या संदर्भातनं युक्तिवाद सुरू आहे. थोडं सामान्य प्रेक्षकाच्या दृष्टीनं आपण याला समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. 1989चा जो अर्ज होता आणि त्यानंतर जी तफावत आहे किंवा जे डिफरन्स आहे इन्कमचं ते 94 मधलं आणि त्या संदर्भात मोठ्या जोरदार युक्तिवाद इथे पाहायला मिळाला. तर 89ला 2500 रुपये उत्पन्न कोकाटे यांनी दाखवलं. त्यानंतर 94ला ज्यावेळेला प्रत्यक्ष सदनिका मिळणार होती त्यावेळेला ते 35,000 रुपयेपर्यंत जाऊन पोहोचलं. कशा प्रकारे हा युक्तिवाद कोर्ट स्वीकारेल काय वाटतं प्रणाली? तुम्ही इतक्या वेळपासून बारकाईने या युक्तिवादावर पाहता. मी जसं म्हणाले की व्यवसाय करणाऱ्या व्यक्ती अचानक कोणाला व्यवसायामध्ये प्रगती होऊ शकते, अचानक एखाद्याचा व्यवसाय नावारूपाला